टालकोट पार्सन यांच्या प्रतिमान चलातला 5वा प्रकार. 4 प्रकार बघितले नसतील तर मागचे 2 व्हिडिओ 2 रील नक्की बघा. 5वा प्रकार आहे स्वहित अभिमुखता आणि सामूहिक अभिमुखता. स्वहित अभिमुखता नावाचाच अर्थ आहे की स्वतःलाच अधिक जास्त महत्त्व देऊन स्वतःच्याच गोष्टींसाठी भांडत राहणं किंवा स्वतःच्याच गोष्टींसाठी प्रयत्न करत राहणं आणि तशीच वर्तवणूक समाजात करणं. म्हणजे आधुनिक समाजातलं हे उदाहरण आहे स्वहित अभिमुखता. म्हणजे आधुनिक समाजात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठीच काम करतोय आणि तसंच तो वर्तन देखील करतोय. पण टालकोट पार्सन म्हणतात पारंपरिक समाजात तसं नव्हतं सर. पारंपरिक समाजात सामूहिक अभिमुखता होती की जी विरुद्ध आहे स्वहित अभिमुखतेच्या. सामूहिक अभिमुखतेमध्ये माझा फायदा कमी, पण जर समाजाचा फायदा एकूण याच्यात जास्त होत असेल तर माझी वर्तवणूक मी तशी ठेवणार. म्हणजे मग सामूहिकता ही वाढेल आणि समाज हा एकसंध राहील. हे पारंपरिक समाजाचं वैशिष्ट्य होतं. तर हा प्रतिमान चलाचा 5वा प्रकार टालकोट पार्सन यांनी सांगितला, स्वहित अभिमुखता आणि सामूहिक अभिमुखता. आय होप हे 5ही प्रकार तुम्ही बघितले असतील. जर नसतील तर मागच्या 5 रील बघा, त्याच्यात तुम्हाला टालकोट पार्सन व्यवस्थित समजतील. थँक यू सो मच.